आपल्याला गाडी चढावर प्रॅक्टिस करायची. गाडी आपली पाठीमागे सरकली नाही पाहिजे. एक्झाम्पल समजा आपल्या पाठीमागे एखादी गाडी आहे, आपली तर गाडी पाठीमागे सरकली तर त्याला धक्का लागू शकतो. त्यामुळे आपल्याला 1 इंच पण गाडी मागे नाही गेली पाहिजे. आता आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल, आधी आपण पूर्ण क्लच दाबले बरोबर, ब्रेकवर पाय, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, एकदम हळून क्लच सोडायचं. चढाचा चढ आहे आता, तोपर्यंत गाडी व्हायब्रेट आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत ब्रेकला तिथेच होल्ड ठेवायचं. त्यावेळेस आपल्याला व्हायब्रेट जाणवलं त्यावेळेस ब्रेकवरला अद्दर पाय काढायचा, क्लचला तिथंच होल्ड ठेवायचं. चढाच्या हिशोबाने एक्सलेटर द्यायचं, किती पण स्पीड वाढवायची नाही. ओके, 4-5 फूट पुढे गेल्यानंतर क्लच सोडायचं. ओके, चला एकदम स्लो मध्ये क्लच सोडा, आवाजाकडे लक्ष द्या व्हायब्रेटच्या. ओके झालं, थोडं नॉर्मल, बस स्पीड वाढवा, ब्रेकवरला पाय काढा, स्पीड द्या. ओके जाऊ द्या पुढे. ओके आता आपल्याला स्टॉप करायची, पूर्ण क्लच दाबा, ब्रेक करा. ओके गाडी आली का पुढे, गाडी पाठीमाग किती गेली, पाठीमाग गेली काही गाडी म्हणजे 1 इंच पण आपली गाडी पाठीमागे नाही सरकली. चला अजून डबल रिपीट प्रॅक्टिस करू. घ्या रिवर्स टाका, हळूच क्लच सोडा, पाठीमागे जाऊ द्या. लेफ्ट राईटला आपल्याला प्रॅक्टिस करायची रोडच्या कडेनं. चला पूर्ण क्लच दाबा, ब्रेक सोडा. चला जाऊ द्या, पाठीमागे जाऊ द्या, थोडी राईटला वळवा, ब्रेक सोडा, ब्रेक सोडा, पूर्ण क्लच ब्रेक. अजून एक वेळेस आपल्याला हेच प्रॅक्टिस करायची. तर आता आपल्याला काय करायला लागेल, आपण रिवर्स टाकलाय तर आपल्याला काय करायला लागेल, फर्स्ट टाका. ओके टाकला. आता काय करायचे, आपल्याला एकदम स्लो मध्ये क्लच सोडायचे, क्लचवर कंट्रोल ठेवायचे व्यवस्थित. त्यावेळेस गाडी हाफ क्लच मध्ये येईल आणि बॉडी व्हायब्रेट होईल. त्यावेळेस क्लचला तिथंच होल्ड ठेवायचं, ब्रेकवरला अद्दर पाय काढायचं, चढाच्या हिशोबाने स्पीड द्यायची, किती पण नाही द्यायची. ओके करा आता. व्हायब्रेट झालं, ब्रेकवरला पाय काढा, स्पीड. ओके पूर्ण क्लच दाबा, डबल ट्राय करा, कंट्रोल मध्ये एकदम हळून, ब्रेक मध्ये सोडायचं नाही. व्हायब्रेट चांगलं होतं व्यवस्थित. ओके झालं, द्या स्पीड, द्या स्पीड. ओके पूर्ण क्लच हळू. ओके जमलं, ऑफ.